आज रविवार, आज बनवूया साबुदाणे वडे। त्यासाठी पाव किलो साबुदाणे भिजत घातले, 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत चांगले। शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत 7-8 मिरच्या मिक्सर आणि त्याच्यात थोडंसं जिरं हे मिक्सरला लावून घेतलंय। मग ते मिश्रण वाटल्यावर त्याच्यात भाजलेले शेंगदाणे सालासकटच वाटून घेतले। आता ते मिश्रण या साबुदाण्यामध्ये घालते। त्याच्यात थोडं चवीपुरतं मीठ घालायचं। 4 बटाटे उकडून घेतले, सालं काढून घेते आणि ते सगळे टाकते मी। आणि हे मिश्रण चांगलं हाताने सॉफ्ट होईपर्यंत मळायचं। हवी असल्यास थोडी साखर टाका, नाहीतर साखरेची गरज नाही आहे। मी थोडीशी टाकली आहे साखर नावाला चवीपुरती। आणि बटाटा चांगला कुस्करून घ्या। हे पीठ एकदम सॉफ्ट करायचं। बघा चारी बाजूनी कसं मस्त मिक्स झालं, एकदम सॉफ्ट झालंय। आता एका साईडला मी कढई तापत ठेवणार आहे। त्याच्यात थोडं जास्तच तेल घेणार आहे, कारण की साबुदाण्याचे 4-4 वडे टाकले तरी ते भरपूर लागतं तेल। तोपर्यंत मी ते साबुदाण्याचे गोळे करून घेतलेत चपट्या आकाराचे। आता 4-4 सोडूया। पहिलं तेल चांगलं गरम व्हायला लागतं, नाही तर ते कढईला चिकटतात साबुदाणे। थोडा वेळ असेच ठेवायचे, एक 7-8 मिनटं असेच ठेवायचे। हे सगळं मी एकदम बारीक पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही, मीडियम गॅसवर करते। कारण की बारीक गॅसवर केलं तर साबुदाणे खूपच तेल ॲब्झॉर्ब करतात, म्हणून हे सगळं मी मीडियम गॅसवर करते। थोडा वेळ असंच ठेवलं, मग त्यांना पलटायचं। बघा 2-3 वेळा पलटी मारले की गोल्डन ब्राऊन कलर आला की काढून घ्या। जास्त पण ब्राऊन करू नका, मग ते कडवट लागतात। बघा कलर छान आलाय। असे 4-4, 3-3 हवे त्या प्रमाणात तळून घ्या। त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा दही, लस्सी खूप छान लागतं। असं करून बघा।